सध्या जगात लठ्ठ लोकांची संख्या वाढते. व्यायामाचा अभाव, बदललेली जीवनशैली, आहाराचं बदललेलं स्वरूप अशी अनेक कारणं त्याला जबाबदार आहेत. त्यासाठीच आणखी एक कारण म्हणजे तेलाचा अतिवापर. आता याच मुद्द्यावरच पंतप्रधानांनी एक विशेष मोहीम हाती घेतली. काय आहे ही तेल घटवा, वजन घटवा ही मोहीम? पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला नवा मंत्र दिलाय. तो मंत्र आहे, चला बारीक होऊया. पंतप्रधान मोदींनी लठ्ठपणाविरोधात मोहीम सुरू केली. 23 फेब्रुवारीला मन की बातच्या 119व्या भागात मोदींनी त्याची सुरुवात केली. साथियों, खाने में तेल का कम उपयोग और ओबेसिटी से निपटना यह केवल पर्सनल चॉइस नहीं है, बल्कि परिवार के प्रति हमारी जिम्मेदारी भी है। खान पान में तेल का अधिक इस्तेमाल हार्ट डिसीज, डायबिटीज और हाइपरटेंशन जैसी ढेर सारी बीमारियों की वजह बन सकता है। वजन कसं घटवायचं आणि बारीक कसं व्हायचं याबद्दल मोदींनी एक टीप दिली आहे. ती टीप म्हणजे तेलाचा वापर कमी करण्याची. दर महिन्याला तेलाचा वापर 10% कमी करा. महिन्यासाठी खाद्यतेल विकत घेताना 10% कमी तेल घ्या. लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असेल. खाण्यामध्ये छोटे छोटे बदल करून आपण आपलं भवितव्य तंदुरुस्त, आरोग्यपूर्ण आणि रोगमुक्त बनवूया. नरेंद्र मोदींनी हे चॅलेंज घेण्यासाठी आनंद महिंद्रा, आर माधवन, मनु भाकर, सुधा मूर्ती, श्रेया घोषाल यांच्यासारख्या सेलिब्रिटींना नॉमिनेट केलंय. यातल्या प्रत्येकानं आणखी 10 जणांना नॉमिनेट करून ही मोहीम पुढे न्यावी असं आवाहन मोदींनी केलं. सध्या जगभरात प्रत्येक 8वी व्यक्ती लठ्ठ आहे. गेल्या काही वर्षात लठ्ठ लोकांची संख्या दुपटीनं वाढली आहे. तर लहान मुलं लठ्ठ होण्याचं प्रमाण चौपट झालंय. WHOच्या अहवालानुसार 2022 मध्ये जगभरात सुमारे 250 कोटी लोकांचं वजन गरजेपेक्षा जास्त होतं. लठ्ठपणा तसंच तेलाचा वापर अधिक केल्यानं मधुमेह, हृदयविकार, श्वसनाच्या समस्यांचा धोका असतो. आज आपण जर बघितलं तर साधारणतः 8 ते 10% लोकांना स्थूलपणाने ग्रसलेला आहे आणि याला जर वेळेवर आटोक्यात आणलं नाही तर हा प्रॉब्लेम आपल्या पूर्ण भविष्यासाठी अतिशय धोकादायक असा ठरू शकतो. आणि म्हणूनच आपण बघाल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा स्थूलपणाविषयी एक मोहीम चालू केलेली आहे आणि बरेच मान्यवर जसे की अब्दुल्ला सर किंवा आपल्या ज्या आहेत खेळाडू त्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. या व्हिडिओ मार्फत मी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी माझं एक छोटं योगदान देऊ इच्छितो आणि सर्व आपल्या जनतेला किंवा एक आवाहन करू इच्छितो की छोटे छोटे काही पथ्य पाळलं तरी पण आपण स्थूलपणावरती मात करू शकतो. तेलाचा वापर कसा कमी करायचा याचे काही छोटे छोटे फंडे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येक व्यक्तीनं दिवसाला 20 मिलीलिटर पेक्षा जास्त तेल खाऊ नये. तळलेल्या पदार्थांपेक्षा शिजवलेले, शेकवलेले, बेक केलेले पदार्थ खा. स्वयंपाक करताना थेट कढईत तेल ओतण्यापेक्षा ते मोजून घ्या. प्रक्रिया केलेलं आणि पॅकेज्ड फूड टाळा. आहारात धान्य, फळं, भाज्यांचं प्रमाण वाढवा. 2019 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिट इंडिया मोहीम सुरू केली होती. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या नव्या मोहिमेतही सहभागी होऊया आणि वजन वाढलं असेल तर जरा घटवूया. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.